सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सकल कलांचं आराध्य दैवत विघ्नहर्त्या गणरायाला विनम्र अभिवादन। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजांना मानाचा मुजरा करून सादर करीत आहे सत्य घटनेवर आधारित एक सजीव देखावा। श्री संत बाळूमामा। बाळूमामांनी मेटके गावी 1932 साली पहिला भंडारा सुरू केला। भंडारा म्हणजे भक्तीचा सुख सोहळा। मामांनी मेटके गावी गरुड खांब म्हणजे रणखांब रोवला। या खांबाचं वैशिष्ट्य म्हणजे भूतबाधा झालेल्या व्यक्तीनं या खांबाला स्पर्श करताच त्याची भूतबाधा दूर होते। स्वर्गातनं आणलाय या कोणा माझ्या भक्तांना भूतबाधा पिशाच्या बाधा होईल। त्यांची बाधा या खांबाला स्पर्श केल्यानंतर निघून जाईल। या खांब त्यांचं रक्षण करेल। लक्षात ठेवा दोनच खांब आहेत। एक खांब स्वर्गात आहे तर दुसरा खांब या बाळूमामाने या मेटक्यामध्ये राहिलेला आहे। आणा ती आतमध्ये माझ्या झाडाला सोड माझ्या झाडाला माझ्या झाडाला बाळूमामाची आज्ञा मोडतोस। सोड सोड माझ्या झाडाला सोड सोड माझ्या झाडाला सोड। शांत हो। इथून पुढे आयुष्यात तुला कोणत्याही पिशाचं कोणताही भूत त्रास देणार नाही। लक्षात ठेवा माझे जे पुढे भक्तगण आहेत इथं आले तर चंद्र सूर्य असेपर्यंत बाळू धुंकर त्यांचं रक्षण करील। आजपासून कधी विचारलीस कुठं जाणार कधी येणार आणि अचानक काय विचारतेस? असं काय नाही सहजच। निघतो आता जपून झाले आता आपली भेट। आणि आता मला काही वाटत नाही आपल्या पुन्हा भेट होईल हे आपली शेवटची मामा जमखंड तिकडे आहे का? असं वाटत नाही बघ तुला जाण्याआधी एकदा डोळे बघून बघून
अरे तुझा भाऊच काय की नाही बाळू, मला ठाव आहे, मला ठाव आहे तू कुणी साधा सुद्धा नाहीस. अरे तू कोण आहेस ग? तू कोण आहेस ते एकदा मला माझं डोळे आधी करून दे. कोण आहेस तू बाळू? अरे आणि तू कोण आहेस ते मला सांग, म्हणजे मी सुखाने डोळे मिटायला नको. तुझं खरं रूप दाखव की बाळू, कोण आहेस तू? जन्माला आलो आता तुला देहपासूनच्या साठात मुक्त झालोस नाव राजे शिवाजी शहाजी भोसले या 9 अक्षरांनी महाराष्ट्राच्या काळजावर 400 वर्ष राज्य केलं आणि त्याच महाराष्ट्रात त्यांच्या आदर्शाची पुन्हा पुन्हा याद यावी आणि उद्ध्वस्त वर्तमानाची अंतरातून चीड यावी असे विदारक वास्तव पाहिल्यानंतर मन उदास होते. आणि राजांच्या शब्दात ऐका जन हो, राजांच्या शब्दात ऐका आजच्या वर्तमानाचं वास्तव. तो राजांचा आतला आवाज तुम्हाला काही हलवून जाणार आहे की नाही? आता तो राजांचा आवाज तुमच्या काळजाला भिडला पाहिजे. तोच आवाज राजे घेऊन येत आहेत, तोच आतला आवाज राजे घेऊन येत आहेत. मी शिवाजी शहाजी भोसले, या भूमीचा चक्रवर्ती सम्राट. आम्हाला या भूमीत विलीन होऊन आज 400 वर्षे झाली. तरी आदर्श शोधायची वेळ आल्यावर तुम्हाला 400 वर्षे मागे जाऊन आमच्यापर्यंत काय यावे लागते? तो आदर्श तुमच्यात नाहीच का? कसा असेल? तुमच्या रक्तातच भेसळ झाली आणि तो आदर्श विकला गेला अवघ्या काही स्वार्थात. म्हणून आम्ही काल वाऱ्याच्या एका तडाख्यात पडलो त्या राज्यात जिथे आम्ही जन्माला आलो, लढलो, घडलो आणि काल अखेर तुमच्या राज्यात पडलो. कीव येते मला तुमच्या फुटकळ विचारांची. आणि खबरदार, याला स्वराज्य म्हणाल तर हे स्वराज्य नाही, दिल्लीचं तख्त राखणारं स्वराज्य आहे आमचं. उजरेगिरी करणारं नाही, राज्याला दिशा देणारं स्वराज्य आहे आमचं. क्षुल्लक स्वार्थासाठी राज्याला विकणारं नाही, बळीराजाला सोन्याचा नांगर देणारं स्वराज्य आहे आमचं. त्याला फाशीचा दोर देणारं नाही, सर्वसामान्य जनतेला करमुक्त करणारं स्वराज्य आहे आमचं. त्याच करातून भ्रष्टाचार करून स्वतःचे इमले बांधणारं नाही. अरे 18 पगड जाती जमातींना व 12 बलुतेदार व सर्व धर्मीयांना एकत्र घेऊन चालणारं असं स्वराज्य आहे आमचं. 400 वर्षे आमचे विचार घेऊन उभे राहिलेले किल्ले म्हणजे स्वराज्य आहे आमचं. त्यांचं संवर्धन तर सोडाच, तुम्हाला साधे रस्तेही बांधता आले नाही. स्त्रीला मान देणारं स्वराज्य आहे आमचं. तिचा पदर खेचणारं नाही आणि ज्याने ती हिंमत दाखवली त्याचा पुरुषार्थ ठेचला आम्ही. चामडी सोलून देहाचा चौरंग केला, त्याचं तुम्ही काय केलं? बोला. इतकं थंड रक्त मराठ्यांचं असूच शकत नाही. हेच करायचंय तर आमचं नाव लावणं बंद करा, ते बॅनर, ते झेंडे फाडून टाका.
आणि मला स्वतःच्या कर्मानं हे राज्य आमचं आहे, आमचं. त्याला स्वतःच्या बापाची जहागीर समजाल तर खबरदार. तिथे पडलो तरी इथे जिवंत आहोत आम्ही, आमच्या विचारांनी. आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती. राजे आहोत आम्ही. पण हात जोडून विनंती करतो, वेळ गेलेली नाही. जागे व्हा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळत रक्त. अरे कोण होते माझे मावळे? ही सर्वसामान्य जनता. मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं. माझ्या लेकरांनो, ही तीच वेळ आहे जशास तसं वागायची, महाराष्ट्र घडवण्याची, पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची. आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली, तुम्ही शपथ घ्या. माझ्यासोबत म्हणा, हा महाराष्ट्र आपला आहे. त्याचं रक्षण करणं, महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझं कर्तव्य आहे. बोला, हर हर महादेव, हर हर महादेव. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्री शिवराय तरुण गणेश मंडळ बिळाशी आपल्या समोर सादर करत आहे एक जिवंत देखावा. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य. पाण्याची आग करण्याचं सामर्थ्य असणारा एक मौल्यवान राजा महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला. त्या राजाच्या मनात स्वराज्याचं स्वप्न महाराष्ट्राच्या भुईमध्ये पेरून स्वप्नांचा आभाळ बाळशुभामध्ये पेरणाऱ्या आणि रुजवणाऱ्या आऊसाहेब आणि त्या आऊसाहेबांच्या स्वप्नाला वास्तवात आणणारं असामान्य राजे म्हणजे छत्रपती शिवराय यांच्या जीवनातला एक अद्वितीय प्रसंग. अफजल खान स्वराज्यावर चालून आला त्यावेळी आदिलशाहनं 16 जून 1659 रोजी कान्होजी जेदे यांना अफजल खानास मदत करण्याचं जे फरमान काढलं होतं, त्यावेळी कान्होजी जेदे या जातीवंत मराठ्या मावळ्यानं त्या वतनांवर कसं पाणी टाकलं आणि आपली 4 नव्हे एकूण 5 लेकरं मासाहेबाच्या पायावर घातली आणि सांगितलं, मासाहेब तुमच्या पायापुढं या 5 लेकरासह हे वतन सगळं फिकं आहे आणि हाच तो दिवंत देखावा आम्ही घेऊन येत आहोत. छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनातला जय शिवराय तरुण गणेश मंडळ बिळाशी. राज्यावर चालून आलेली समजत मोठी फौज आहे राजे. हे एकल्याचं काम नाही राहत. संधी माणसं आपल्या बरोबर पाहिजेत. सारे मराठी एक होऊन लढतील तर उभे जग जिंकतील. परंतु हे होणे म्हणजे अमावस्येच्या रात्री वावरात कुसळ शोधण्यासारखे आहे. आणि त्यातनं आपल्या मावळातल्या 10 देशमुखांची तोंड 10 दिसला. त्यांना एकत्र आणणार कोण? आऊसाहेब, बघितलं का कोण आले ते? तुम्ही प्रश्न विचारला होतात ना, हे घ्या त्याचे उत्तर. मग कान्होजी काका, काय आलंय अफजल खानाचं फरमान? त्याच्या फौजेला कुमक करा असं म्हणलंय फरमाना. आणि नाही म्हणलं तर जनाबा समेत घाण्यात घालून पिळू असं म्हणलंय. जनाबा समेत तेलाच्या खाण्यात पिळू असं म्हणलंय फरमाना. माणसं नाहीत, हैवान आहेत, हैवान. मग कान्होजी काका तुमचा कौल काय? नाही, आजवर तुम्ही आम्हाला खूप मदत केली, पण आता इथून पुढे आई भवानीच आमची पाठ राखेल. वयानं तुमच्यापेक्षा लहान आहोत, तरीही तुम्हाला सल्ला देतोय. तुमचा कुटुंब कबिला वाचवा, तुमचं वतन वाचवा. जेद्यांचं एमन इतकं हलकं वाटलं का राज? शहाजी महाराज साहेबांना दिलेलं वचना पुढं कशाची मातब्बरी राज? हे आणल्यात 5 पोरं तुमच्या मोर, सोडले तुमच्या नाव साहेबांच्या पायावर. आणि वतन हे सोडलं वतन आऊसाहेबांच्या पायावर.
लढता लढता खसतो तेव्हा रणांगणातली हाडं सावळताना ज्या हाडातनं शिवाजी शिवाजी स्वराज्य स्वराज्य आवाज येईल जे त्यांची समजा खुशाल नेऊन टाका गंगेत. कान्होजी राजे, हाड तर आपण सावडू शत्रूची रणांगणात. आमचं आयुष्य तुम्हाला लाभू दे कान्होजी. औषध राजाचा हुकूम करा. तो राक्षस मारायचा कसा? अजून बेत पक्का नाही. बहिर्जी मुखबरी करून सांगतीलच. पण कान्होजी काका, तुम्ही एकच काम करायचं. तुम्ही असंच मावळात परत जायचं. तिथले सगळे देशमुख देशपांडे वतनदार सगळ्यांना कारीला बोलावून घ्या. कारण त्यांना सुद्धा अशी फरमानं आली असतीलच. त्यांचा मनसुबा नेमका काय ते जाणून घ्या. इथला बेट ठरला की बहिर्जीन करवी तुमच्याकडे निरोप धाडतोच. राजा, जगदंबेचा आशीर्वाद आहेतच. जय भवानी! काय ठरलं समध्यांचं? जे ते देशमुख, आधी तुम्ही सांगा तुमचं काय ठरलंय? हे महाराष्ट्र राज्य अवघ्यानी हिंमत धरून जमाव घेऊन राजश्री स्वामी सन्नीत राहून एकनिष्ठेने सेवा करावी. राजांचं घाण जिथं गळल तिथं तिथं आपण रक्त सांडावं. राजांची नजर फिरत तो मुलग आपलासा करावा. राजांचं बोट उठल तो गणिम कापून काढावा. समध्या जेध्यांचं हेच ठरलंय. मग जे ज्यांचं ठरलंय तेच आमचं बी ठरलंय. जय भवानी! जय शिवशंभो! अखंड विश्वाला मंगलमय प्रकाश देणारे मंगलमूर्ती श्री गणराय, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय, सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक स्वर्गीय लोकमान्य टिळक व भारत भूच्या रक्षणार्थ बलिदान देणारे असंख्य ज्ञात अज्ञात क्रांतीवीर आणि जवान यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून संघर्ष कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ वीरवाडी बिळाशी सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. दरवर्षीची परंपरा कायम ठेवत याही वर्षी घेऊन आलो आहोत एक उपक्रमशील चित्ररथ, विठ्ठल दर्शन 2024. विठ्ठल दर्शन 2024. माझ्या सर्व विठ्ठल भक्त बंधू भगिनींनो आणि गणेशोत्सवातील भक्तगण हो, आज आपल्यासाठी एक विशेष प्रसंग आहे जिथे आपण दोन्ही महान परंपरांना एकत्र साजरा करतो आहोत. वारी आणि गणेशोत्सव. वारी म्हणजे भक्तांच्या निस्सीम श्रद्धेचं अद्वितीय उदाहरण. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांसारख्या थोर संतांच्या शिकवणीने वारीच्या मार्गाने आपण विठोबाच्या भक्तीत तल्लीन होतो. वारीच्या माध्यमातून आपल्याला कर्म, भक्ती आणि संयम यांचा मोलाचा धडा मिळतो. वारी हे केवळ एक तीर्थयात्रा नाही, तर ही भक्तांच्या मनात असलेल्या श्रद्धेची ओळख आहे. या वारीतून आपण एकत्र येऊन एकसंध भावनेने चालतो. तेव्हा आपण सामाजिक ऐक्य आणि एकात्मतेचं दर्शन घडवितो. गणेशोत्सव हा देखील आपल्या जीवनात श्रद्धा आणि समर्पणाची भावना जागवणारा सण आहे. गणराय हे बुद्धीचे, ज्ञानाचे आणि विघ्नहर्त्याचे प्रतीक आहेत. वारीतून शिकलेल्या सहनशीलता, संयम आणि श्रमाच्या मार्गदर्शनाने आपण गणरायाच्या चरणी नतमस्तक होतो. वारी आणि गणेशोत्सव या दोन्ही परंपरा आपल्याला शिकवतात की भक्ती ही केवळ मंदिरातील उपासना नसून ती आपल्या दैनंदिन कर्मांतून, जीवनशैलीतून दिसायला हवी. माझ्या विठ्ठल भक्त हो, आपण गणेशोत्सवात हाच संदेश आपल्या समाजापर्यंत पोहोचवूया. एकता, शांती आणि भक्तीच्या मार्गावर चालत राहणे हेच आपले ध्येय असावे. विठ्ठलाचे नाम घ्या आणि गणरायाचे आशीर्वाद प्राप्त करा. विठोबा माऊली आणि गणरायाच्या कृपेने आपले सर्व विघ्न दूर होवोत.
जय हरी विठ्ठल. गणपती बाप्पा मोरया. दर सालावाट सादर करत आहे स्त्रियांच्या ज्वलंत प्रश्नाची व्यथा मांडणारा जिवंत देखावा वनवास निर्भयांचा.
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे. बाबा हा घ्या प्रसाद. बाबा मी दुपारचं जेवण बनवून ठेवले. 4 चपात्या आणि दोडक्याची भाजी आहे बर का. वेळेत जेवण घ्या. सोनू पण येईल क्लासवरून. आणि हो त्याला पण सांगा जेवण घ्यायला. तुमच्या गोळ्यांचा डबा पण देवळीत काढून ठेवलाय. तेवढं गोळ्या घ्यायला विसरू नका बाबा. बाबा अहो मी तुमच्याशी बोलते. एवढं का गप्पा आहात? छकुली अगं बाळा तुझ्यापासून घरची परिस्थिती लपली कुठे? घराच्या 18-20 दारिद्र्यामुळे ना खायला चांगला घास देऊ शकलो ना चांगला कपडा. अगं 4 वर्षापूर्वी तुझी आई गेली. लहान वयातच सगळ्या घराची जबाबदारी खांद्यावर घेतलीस तू. सोनूवर आईसारखी माया पण केलीस तू. पण तुझ्यासाठी पाप मानून कमी पडलोय मी. असं वाटत राहतंय कधी कधी. अहो बाबा काहीतरीच काय बरं. अहो या सगळ्यापेक्षा मौल्यवान संस्कार आणि शिक्षण दिले तुम्ही आम्हाला. आणि वाईट दिवसाचं का बरं वाईट वाटून घेताय तुम्ही? अहो दिवसच हे आज ना उद्या नक्की बदलतील. हा पोरी पण उद्याच्या चांगल्या दिसाच्या आसन आजचा वाईट दिस नाही ढकलता येत. सोनूला उद्या पात्र कालीची फी भरायला सांगितल्या. तेवढ्याच्या हाताखाली काम करणारा म्या कुठून आणणार 20,000 रुपये? पोरी 2 दिस झालं लोकांचं उमरं झिजवलं. हाता पाया पडलो पण काय बी व्यवस्था झाली नाही ग पोरी. मग आता काय करायचं बाबा? अहो एवढी रक्कम आणायची कुठून? व्यवस्था झाल्या बाळ. ती कशी बाबा? तुझ्या आईची शेवटची आठवण तिचं मंगळसूत्र. म्हणजे आईचं मंगळसूत्र तुम्ही मोडलं बाबा? नाही ग पोरी नाही. घाण ठेवलंय सावकाराकडे. मोडीन कसं बाळा? आजारपणात बहुतेक तिला मला दिसलं होतं तिचं. म्हणून तर मरण्याआधी तिने स्वतःच्या हातानं मंगळसूत्र काढून माझ्या हातात दिलं आणि म्हणाली माझ्या छकुलीच्या लग्नात हे मंगळसूत्र घाला दिला. तिच्या लग्नापासून म्या काय जगत नाही. हे मंगळसूत्र आयुष्यभर माझा आशीर्वाद बनून कायम तिच्या सोबत राहील. बाबा तुम्ही काळजी करू नका. तुमची ही पोर जोमानं अभ्यास करेल आणि मला खात्री आहे बाबा या वर्षीच्या स्पर्धा परीक्षेत मी नक्की पोस्ट काढेल. मग तुम्हाला कशाचीच काळजी करायची गरज नाही बाबा. हो पोरी ज्योतिबा रायाच्या कृपेनं होईल बघ तुझ्या मनासारखं. आणि साहेबी झाल्यावर बात कशी मिरवणूक करतो बरोबर. ठीक आहे बाबा. जेव्हा जे करायचं आहे ते करा. पण आता मी निघते. लायब्ररीत जायला उशीर होतोय मला. येते बाबा. बर ठीक आहे बाळा जा सावकाश जा. अरे भावा डॅडी कुठं चाललायस? लायब्ररीकडे चाललोय. येतोस का? अरे तुझा बाप गावचा सावकार आणि माझा आमदार. अरे आपण बापाच्या जीवावर आईच करायची आणि ते सोडून लायब्ररीत जाऊन थोडाच वेळ वाया घालवायचा असतो भावा. भावा हे तर हायच की रे. पण मी तरी कुठं अभ्यास करायला चाललोय हा. मग रे भावा हा नवीन पाकोर आले मार्केटमध्ये. अरे ती रे छकुली ती बस स्टँड शेजार राहते ती. आई शपथ ती यार माझा पण डोळा आहे रे तिच्यावर. फक्त भेटली पाहिजे यार एकदा. आहा नुसता स्वर्ग. हो ना बाबा. अरे भावा रोज ह्याच वाटेने जाते ती लायब्ररीत. आज काही सोडत नाही तिला. भावा हा ती बघा आधी शिका. कोण तुम्ही? शिकारी. अगं लई दिवस झालं या वाटेनं जाताना बघतोय तुला. म्हटलं आज जरा ओळख करून घेऊया थोडी. प्लीज प्लीज जाऊ द्या मला. जाऊ दे हो. वाट सोडा माझी. पाया पडते तुमच्या. जाऊ द्या. हे छकुली
अगं तुझी आणि आमची वाट एकच आहे ग आणि ती सोडून कुठं जातीस. चल तुला आज एक नवीन वाट दाखवतो. त्याने पाशवी अत्याचाराला बळी पडून छकुलीने अखेरचा श्वास इतका वेळ झाला छकुली अजून कशी नाही आली बरं. काय करावं बरं. जावं आता गावात शोधावं तिला तिथं. काय अवस्था झाली बाळा तुझी. बाळा बोल की ग काहीतरी बोल. बघ की तू माझ्याकडे बघ की. ए पुरी डोळा उघडून बघ एकदा छकुली. बघ एकदा हे काय झालं पोरी. हे काय झालं पोरी. मला माफ कर पोरी. मला माफ कर. नाही वाचवू शकलो ग मी तुला. नाही वाचवू शकलो. कोणी चाटाळ्यानं तुझी अवस्था केली. ए पुरे ए बाळा एकदा तरी डोळा उघडून बघ तुझ्या बाकडे ग. हे चला रे बाजार हे सगळे साईडला पहा. अरे बाप रे. बाबा सांभाळा स्वतःला. साहेब कसं सांभाळू स्वतःला. जन्माला आलेली दवा याच हातात घेतले होते मी त्यांना. आणि आज सगळं संपलं. साहेब माझ्या पोरीला तुमच्या सारखं साहेब व्हायचं होतं. तिला मिरवणूक करणार होत तिची. पण आता अंत यात्रा निघाली साहेब. मोठी स्वप्न होती माझ्या पोरीची. पण माझ्या पात्राची उडी आधीच बघ चाटली कुणीतरी. छकुली ए छकुली उठ ग पोरी उठ. बाबा शांत व्हा. स्वतःला सांभाळा. पाटील आजूबाजूला पाहणी करा. बघा काही पुरावे मिळत आहेत का ते. नक्कीच काहीतरी सापडेल. हो साहेब. साहेब हे बघा काय पॉकेट. अच्छा तर हे काम त्या सावकाराच्या पोराचं आहे. तर त्यानं आता सोडत नाही मी. चला पाटील. पाटील आज टाका त्या हरामखोरांना. लाज नाही वाटत ही अशी कृत्य करताना. जराची नाही तरी मनाची तरी. नालायकानो माणुसकीला काळीमा फासणारं काम केले तुम्ही. अरे साल्यानो तुम्ही फक्त एका मुलीवर बलात्कार केला नाही रे. तुम्ही बलात्कार केलाय त्या अख्ख्या कुटुंबाच्या स्वप्नांचा. अरे किती स्वप्न बघितले असतील त्या बापानं आपल्या पोरीच्या सुखी संसाराची. अरे निदान अत्याचार करण्याआधी स्वतःला तिच्या भावाच्या ठिकाणी तरी ठेवून पाहायचं होतं. वासनेचा कैफ इतका चढला तुम्हाला की एका निष्पाप मुलीचा जीव घेतला तुम्ही. ओ इन्स्पेक्टर टाळ्या वाजवू का. टाळ्या आयला टाळीला जबरदस्त मारताय तुम्ही. काय रॉकी. इन्स्पेक्टर विसरू नको. आमदाराचा एकुलता एक मुलगा आहे मी. आणि हा इथला राजकीय वारस सुद्धा. आमचं काय नकार करणार तू.
थोड्याच वेळात तुझ्या बदलीचा कागद असेल तुझ्या हातात. पुढचा आमचा आम्ही मॅनेज करू. अहो इन्स्पेक्टर साहेब, अशा लाखो केसेस पेंडिंग आहेत कोर्टात. त्यात आणखी एकाची भर आणि 10-15 वर्षे केस उभी राहीपर्यंत 1000 वेळा साक्षीदार आणि रिपोर्ट बदलून घेऊ आम्ही. तू काय वाकडं करू शकत नाहीस आमचं इन्स्पेक्टर. साहेब अहो काय बोलत आहेत? पाटील, अहो काय खोटं बोलतायत हे? अहो लाज वाटते स्वतःला शिवभक्त आणि कायद्याचा रक्षक म्हणून घ्यायला. लहानपणापासून पोलीस खाते जॉईन करून समाजसेवा करायची एवढंच एक ध्येय होतं. पण बद्री आलं काय? आलं ते फक्त अपयशच. समाजात चाललेला अत्याचार, हे गुन्हे, हे सगळं आपण फक्त पाहत राहायचं. उघड्या डोळ्यांनी कायद्यात 1000 रुपये वाटा, त्यावरून राजकीय प्रेशर आपण कसली करतोय हो समाजसेवा पाटील. छकुलीच्या रूपात पुन्हा एक निर्भया नराधमांच्या वासनेला बळी पडली. पण होणार काय? अहो पण होणार काय? कायद्याची पळवाट आणि पैशाच्या जोरावर सुटून जातील हे नराधम आणि पुढे फिरतील उजळ वाट्याने समाजात आणखी कुठल्या तरी छकुली सारख्या निष्पाप जीवाच्या शिकारीसाठी. आणि आपण काय करायचं तर फक्त बघत राहायचं. उघड्या डोळ्यांनी फक्त बघत राहायचं. राजे माफ करा मला, राजे माफ करा. आम्ही तुमचं स्वराज्य राखू शकलो नाही राजे. राजे स्त्रियावर अत्याचार करणाऱ्या राजांच्या पाटलांचे हातपाय तोडायचे दिवस गेले राजे. आता तर नाक्यावर राजाचे पाटील उभे आहेत राजे तुम्ही पुन्हा जन्माला या राजे, पुन्हा जन्माला या. आई बहिणींच्या आबरूवर हात घालणाऱ्यांच्या, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्या या नराधमांचा चौरंग करण्यासाठी राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. राजे तुम्ही? होय आम्हीच. हेच ऐकण्यासाठी गेला होता का हिंदवी स्वराज्याचा अट्टहास? मरद मावळ्यांची साथ आणि भवानीचा आशीर्वाद आणि मासाहेबांचा लढाऊ बाणा घेऊन भारुष्ण रक्त वाहून आम्ही स्वराज्याची स्थापना केली. तो हा दिवस पाहण्यासाठी. राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. आणि पण कशासाठी? या पवित्र मातीत देखी बाईंवर पाशवी अत्याचार होत असताना जर आमची मावळेच षडखांसारखी शांत राहत असतील तर मग आधी पुनर्जन्म घ्यावा का कशासाठी आणि कोणाच्या भरवशावर? सुमारे 350 वर्ष लोटली तरी स्वराज्यातील आया बहिणींच्या गुरुचे थिंडवडे मात्र निघतच राहिले. राज्याचा पाटील त्या काळातही होता आणि तो आजही आहेच. कदाचित पहिल्यापेक्षा अधिक मगरूर आणि वासनात सुद्धा. त्या काळातही यवनांकडून आया बहिणींच्या आबरू लुटल्या जात होत्या आणि आजही आमच्या लेकीबाळींच्या आबरूचे 4 चौकात भिजवणे निघतात. पण उघड्या सकाळ डोळ्यांनी बघणाऱ्या या भेकडांमधून आज कोणीही इथं शिवाजी म्हणायला तयार नाही. द्रौपदीचे आबरू रक्षणारा कोणीही कृष्ण इथे दिसत नाही. अरे शिवाजी जरी आज शरीर रूपाने तुमच्यामध्ये नसला तरी संस्कारांचा अंश म्हणून स्वराज्यातील प्रत्येक मावळ्यामध्ये आजही जिवंत आहे. जेव्हा या पावनभूमीवर राज्याच्या पाटलांचे हजारो हात छुटछुटा वळवळतात आणि येथील लेकीबाळींच्या पदराला खेचतात तेव्हा या शिवाजीचे मावळे म्हणून पेशारी का नाही आवडल्या जात तुमच्या मुठी? का खडोखरी नागवल्या जातात, नाचवल्या जातात कल्याणच्या सुधीला राज्या सुद्धा? जमाय भूमीने मासाहेबांचा निग्रह, सईबाईंचा संगम, येसुबाईंचा आणि त्या ताराराणींचा पराक्रम याची देही याची डोळा पाहिला त्याच पवित्र भूमीवर आणखी किती निर्भयांच्या अब्रूची नसते अशी वेशिला टाकली जाणार. कशाला निर्माण्यात यावे आमचे शिवचरित्र? कशाला उभारण्यात यावे आमचे पुतळे आणि कशाला साजऱ्या कराव्यात आमच्या जयंती आणि पुण्यतिथ्या? मग करावं तरी काय महाराज? अरे जी मंत्रे या लेकीबाळीला न्याय देण्यापासून अडवत असतील तोडून टाकाशी मंत्रे. आता उठा, जागे व्हा आणि पुन्हा आपल्या थांबण्यात खेळवावर धरा त्यांचं तेच रक्त. अरे आठवत आपला इतिहास आणि चौरंगा कराया वासना धनणारा धमाचा. आता अन्यायाच्या छादानात न्यायाच्या वेदना उमटू नये. करा चौरंगा याही राज्याच्या पाटलाचा. करा चौरंगा, चौरंगा, चौरंगा.
पुसून काढूया. आता एकच पर्याय, फाशी, फाशी, फक्त फाशी, फाशी. साठी पांडुरंग बापू यांच्याकडून 501 रुपयाचा बक्षीस